नमस्कार मंडळी. आज आपण वाचणार आहोत वि. स. खांडेकर लिखित अमृतवेल. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या तोंडावरून कोणीतरी मोरपीस फिरवीत आहे असा नंदाला भास झाला. आपण फार वेळ झोपून राहिलो आहोत याची आता कुठे तिला जाणीव झाली. आपल्याला उठविण्यासाठी मिलिंद आपल्या तोंडावरून काहीतरी मऊ मऊ फिरवीत आहे का? एकदम डोळे उघडून, "अरे लबाडा, पकडलं की नाही तुला?" असे म्हणावे आणि त्याचे गोडगोड गालगुच्चे घ्यावेत असे तिच्या मनात आले. इतक्यात तिच्या कानांवर शब्द पडले. "अगं नंदा, ऊन किती वर आली बघ." माईंच्या त्या स्वरातला ओलावा नंदाच्या अंतःकरणात कुठेतरी खोल खोल पाझरत गेला. तिने हसतच डोळे उघडले. माईंकडे पाहता पाहता तिला वाटले, बाहेर उन्हे कितीही वर आली असोत, आपल्याला त्यांच्याशी काय करायचंय? माईंच्या डोळ्यातले कोजागिरीचे चांदणे आपल्याला न्हाऊ घालीत आहे. हे भाग्य काय लहान सहान आहे? आपण लहान असतो तर किती बरे झाले असते. मग आपण माईच्या मांडीवर डोके घासले असते, तिच्या कुशीत तोंड लपविले असते आणि तिच्या स्पर्शातून पाझरणाऱ्या या वात्सल्यात सारे दुःखाचे डोंगर विरघळवून टाकले असते. माई काही न बोलता एकदम तिच्याकडे पाहत बिछाण्यावर बसल्या होत्या. तिचे विस्कटलेले केस हळुवारपणाने सारखे करीत होत्या. त्यांचा हात हातात घेऊन नंदाने तो अगदी घट्ट घट्ट दाबला. ती स्वतःलाच प्रश्न करीत होती, मोठ्या झालेल्या मुलीचं मन आईच्या हृदयाशी या एकाच भाषेत बोलू शकतं. असं का व्हावं? तिचे मस्तक माई थोपटीत म्हणाल्या, पोरी, माझ्या गळ्याची शपथ आहे तुला. कुठंही गेलीस तरी अंधार पडायच्या आत घरी येत जा बाई. तू वेळेवर परत नाही आलीस म्हणजे माझा जीव कसा टांगल्यासारखा होतो. बोलता बोलता माईचा कंठ सद्वदित झाला. त्यांच्या डोळ्यातून पाणी तरळू लागले. नंदा हसत उत्तरली, आईची माया अशीच वेडी असते का गं? हे बघ माई, उद्या मी सासरी गेले म्हणजे तू काय जन्मभर माझी पाठराखीण म्हणून तेथे येणार आहेस? विमानाच्या अपघातात शेखरचा मृत्यू झाल्याची वार्ता आल्यापासून थट्टेने का होईना नंदाने आपल्या लग्नाचा आजच पहिल्यांदा उल्लेख केला. तिचे ते बोलणे ऐकून माई मनात फार सुखावल्या. एखाद्या भयंकर स्वप्नातून माणसाने जागे व्हावे आणि जे अशुभ आपण पाहिले ते खरे नाही अशी त्याची खात्री व्हावी असे त्यांना वाटले. नंदाच्या तोंडावरून हात फिरवीत त्या म्हणाल्या, चल उठ बाई, चांगला गरम चहा करून देते मी तुला. तो घेऊन मग हवी तितकी लोळत पड. आता मी तुला काही काम करू देणार नाही. अगं, तुम्ही मुली म्हणजे काय, माहेरच्या अंगणातले दाणे टिपणाऱ्या चिमण्या. केव्हा भुरकण सासरी उडून जाल हे कुणी सांगावं? गरम चहाचे घुटके घेता घेता रात्री दादांना लिहून ठेवलेल्या पत्राची नंदाला आठवण झाली. ते पत्र त्यांना द्यावे की देऊ नये? रात्रीच्या एकांतात स्वाभाविक वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी दिवसा कृत्रिम वाटू लागतात. तिचे तसेच झाले. घाईघाईने तिने चहा संपवला. ती लगबगीने आपल्या खोलीत गेली. टेबलावर आपले पत्र शोधू लागली. त्यातला ताजा कलम लिहायच्या आधीच आपण पेंगुळलो हे तिला आता आठवले. टेबलावर तिचे पत्र कुठेच दिसत नव्हते. मात्र त्या जागी एक दुसरे पत्र. नंदाने ते घाईघाईने उघडले. अक्षर तर दादांचे होते. म्हणजे? ती जीवाचे डोळे करून वाचू लागली. चिरंजीव नंदास सप्रेम आशीर्वाद. बाळ नंदा, घरातल्या घरात आपण एकमेकाला पत्र लिहित बसू असं भविष्यपूर्वी कुणी वर्तविलं असतं तर त्याची कुडबुड्या ज्योतिषांत मी गणना केली असती. पण काही प्रसंग मोठे विचित्र असतात. जिवलग माणसाशी सुद्धा मन उघडं करून बोलता येऊ नये असे. अशा प्रसंगी जिथं कसलाही आडपडदा नसतो तिथं आभाळाला भिडलेली भिंत उभी राहते. आतले काड आतच खदखदू लागतात. ही कोंडी तुझ्या पत्रानं फोडली. वडील माणसांना मोकळेपणाने आपलं मनोगत सांगायची धिटाई माझ्या पिढीत नव्हती. बेटा, अशीच निर्भय हो, विचारी हो. जीवनातल्या सर्व सत्यांना त्यांचे चेहरे कितीही उग्र असले तरी सामोरी जायला सिद्ध हो. शेखरच्या आणि तुझ्या प्रेमविवाहाला आम्हा सर्वांचे आशीर्वाद होते. लग्नाचा मुहूर्त केव्हा धरायचा हे त्याच्या सवडीवर अवलंबून ठेवलं होतं मी. अशा स्थितीत त्याच्या विमानाला अपघात व्हावा. माणसानं ओठाशी नेलेला अमृताचा प्याला
नियतीला अनेकदा पाहवत नाही. एखाद्या चेटकिनीसारखी ती अचानक प्रकट होते आणि क्षणार्धात तो प्याला भोवतालच्या धुळीत उडवून देते. तुझ्या बाबतीत हेच झालं. असं घडायला नको होतं. हे दुःख माझ्या नंदाच्या वाट्याला तरी यायला नको होतं. पण नीट विचार कर बाळ. विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहोत? या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले 2 जीव, 2 दवाचे थेंब, 2 धुळीचे कण, स्वतःच्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे अनादी अनंत चक्र तुझ्या माझ्या सुखदुःखांची कदर कशी करू शकेल? एका क्षणात तुकडे तुकडे झाले. ते वेडेवाकडे तुकडे भूतांसारखे तुला भेडसावीत आहेत. पण एक गोष्ट कधीही विसरू नकोस बेटा. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्नभंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांमागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं. संकोच हा सत्याचा वैरी आहे. म्हणून घटकाभर तो बाजूला ठेवून मी माझा अनुभव सांगतो तुला. मी कॉलेजात होतो तेव्हाची गोष्ट. शेजारची एक मुलगी मला फार आवडायची. तिच्याशी आपलं लग्न व्हावं असं वाटायचं. पण ते झालं नाही. त्या काळात ते होणं शक्य नव्हतं. ते दुःख माझ्या मनात अनेक दिवस सलत राहिलं. पुढं माई माझ्या आयुष्यात आली. उन्हाळ्यात गार वाऱ्याची झुळूक यावी तशी. प्रथम कर्तव्य म्हणून आणि नंतर आनंद होऊ लागला म्हणून माईला सावली देण्यात आणि तिच्या सावलीत विसावण्यात मी रमून गेलो. पहिल्या दुःखाचा मला पूर्ण विसर पडला. जी जखम असाध्य वाटली होती तिचा साधा वणसुद्धा राहिला नाही पुढं. माझं दुसरं स्वप्न होतं प्राध्यापक होण्याचं. ते खरं झालं. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक झालो. पण अनेक सुंदर स्वप्न पृथ्वीतलावर उतरली की कुरूप दिसू लागतात. या स्वप्नाची तीच गत झाली. केवळ एक सुखवस्तू प्राध्यापक म्हणून जीवन कंठण्याची माझी मलाच खंत वाटू लागली. पुढं चले जावची चळवळ सुरू झाली. देशभक्तीच्या नव्या स्वप्नांनी मला झपाटलं. भूमिगत कार्यकर्त्यांना मी घरी लपवून ठेवू लागलो. तेव्हा तू होतीस आईच्या पोटात. तुझ्या चळवळीकडे लक्ष द्यावं की चळवळ्या पाहुण्यांची उठबस करावी या कात्रीत अनेकदा बिचाऱ्या माईंचं मन सापडे. फार कष्ट काढलं तिने त्या काळात. तुझं अलकनंदा हे नाव मी ठेवलं ते या जगात प्रवेश करण्यापूर्वीचा तुझा अवखळपणा लक्षात घेऊनच. 42च्या त्या धामधुमीत माझी नोकरी गेली. पुढं प्रपंचाचा गाडा चालविण्यासाठी मी काय काय केलं याची कहाणी मी सांगत बसत नाही. ते दिवस आता मागे पडले आहेत. मात्र त्यावेळचे अनेक कडू अनुभव आजही मला अस्वस्थ करून सोडतात. ज्यांना आपण मित्र म्हणतो त्यांत खरी नाणी थोडी, खोटी फार. हा अनुभव त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात मी घेतला. त्यानंतर तुझ्या व सुमित्रेच्या बाललीलांनी आणि शाळा कॉलेजांतल्या गोष्टींनी आमचा संसार काही काळ सुखाच्या सावलीत विसावला. मग सुमित्रा मोठी झाली. शक्तीबाहेर खर्च करून तिच्यासाठी मी एक डॉक्टराचं स्थळ पसंत केलं. पण दुर्दैवानं तिला अकाली आपल्यातून ओढून नेलं. डॉक्टरांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला मीच दिला. चांगली प्राध्यापक असलेली पत्नी त्यांना मिळाली. पण मिलिंदाच्या सावत्र आईनं त्याला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली नाही. मुकाट्यानं मी त्याला आपल्या घरी घेऊन आलो. हे सारं लिहिलं ते एवढ्यासाठीच की आयुष्य हा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ आहे हे कधीही विसरू नकोस. जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंद आहे आणि स्वप्नभंगामुळं होणारा विषादही आहे. काय सांगत होतो मी तुला? हो, हिमालयाच्या पायथ्याशी उभा असणारा मनुष्य किती खुजा, किती क्षुद्र असेल याची कल्पना कर. विश्वशक्तीपुढं आपण सारे तसेच आहोत. जन्म हे परमशक्तीचं वत्सल स्मित आहे. प्रीती हे तिचं मधुर गीत आहे. मृत्यू ही तिची राग व्यक्त करण्याची रीत आहे. या शक्तीची कृपा आणि कोप यांचा आपण नतमस्तक होऊन स्वीकार केला पाहिजे. हे वाचता वाचता तू मनात म्हणशील, लहानपणापासून दादांनी मला इतकं शिकवलं, माझ्याकडनं खूप खूप वाचवून घेतलं, तरी त्यांच्यातल्या प्राध्यापकाचं अजून समाधान झालेलं दिसत नाही.
पण यावेळी उपदेशाचे घोट नको आहेत मला, ज्यामुळे जीवनाची गोडी कळेल असं काहीतरी. तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. या जगात दुःख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळी रूपं घेऊन येतं. स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे, पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दुःख पाहून नवी स्वप्न पाहण्यात आहे. हालाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे. आणि हे अमृत त्याला सर्वत्र सापडतं. सुमित्रा गेली त्या रात्रीची गोष्ट. माईला झोपेचं औषध देऊन निजवलं होतं. छोटा मिलिंद तिच्या कुशीत रडून रडून झोपी गेला. रात्री 2 वाजता तुझा डोळा लागला, पण काही केल्या मला झोप येईना. ज्या सुमीला अंगा खांद्यावर फुलासारखं खेळवलं होतं, तिच्या निर्जीव देहाला अग्निसंस्कार करताना अजूनही ती आठवण झाली की अंग शहारतं. माई मध्येच जागी होईल म्हणून तिच्यापाशी मी बसून होतो. मनात आंधळं वादळ घोंघावत होतं. हळूहळू पहाट झाली. मी नकळत खिडकीकडे गेलो. पूर्वेकडच्या कोपऱ्यात तांबडं फुटलं होतं. हा मंथा जास्वंदीच्या लाल लाल फुलांच्या राशीच्या राशी तिथं दिसू लागल्या. मी मंत्रमुग्ध होऊन ते रमणीय दृश्य पाहिलं. सौंदर्याच्या त्या दर्शनानं माझं मन थोडं हलकं झालं. मी डोळे मिटून त्याचा आस्वाद घेऊ लागलो. लहानपणी पहाटे आमच्या घरावरून गंगेवर जाणारा एक भाविक मोगरा फुलला हा ज्ञानदेवाचा अभंग उच्च स्वरानं म्हणत जात असे. तो अभंग कानात घुमू लागला. जिथं कधीही कुणाचाही मृत्यू झालेला नाही, अशा घरातून मुठभर मोहऱ्या आणायला सांगणाऱ्या बुद्धदेवाची मूर्ती डोळ्यापुढं उभी राहिली. मनात आलं, लाखो लोकांनी गजबजलेल्या या शहरात काल कितीतरी माणसं हे जग सोडून गेली असतील. त्यातल्या प्रत्येकाच्या नातलगाचं दुःख आपल्या दुःखाइतकंच मोठं आहे. आपण सदैव आत्मकेंद्रित असतो. नेहमी केवळ स्वतःच्याच सुखदुःखाचा विचार करतो. त्यामुळं आपलं दुःख आपल्याला फार मोठं वाटत राहतं. हा प्रकाश मनात साठवून मी माईजवळ गेलो. तिनं अर्धवट गुंगीत डोळे उघडले. ती जागी होऊ लागली होती. कालच्या उभ्या दिवसात तिच्या पोटात काही गेलं नव्हतं. मी चटकन स्वयंपाकघरात गेलो. चहा केला. माईला हळूच उठवून बसल्या जागी चूळ भरायला दिली. चहाचे 2 पेले घेऊन आलो. तिच्या हातात 1 पेला दिला. तो तसाच घेऊन ती बसली. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला. बशीत चहा ओतून ती तिच्या तोंडाला लावली. चहाचे घोट घेता घेता तिला हुशारी वाटू लागली. चहा पिऊन झाल्यावर एखाद्या लहान मुलीसारखं तिनं आपलं मस्तक माझ्या मांडीवर ठेवलं. मी ते थोपटू लागलो. ती माझ्याकडे पाहत होती. मी तिच्याकडे पाहत होतो. शब्द उमटत नव्हते, पण डोळे बोलत होते. जणू आम्ही एकमेकांना म्हणत होतो, या अंधारातून मला प्रकाशाकडे ने, मृत्योर्मा अमृतम गमय. 3 वाजून गेलेत. अलीकडे जागरण सोसत नाही मला. बसून फार वेळ लिहवतही नाही, म्हणून आवर्त घेतो. PhDचा अभ्यास करण्याची तुझी कल्पना चांगली आहे. संध्याकाळी आपण दासबाबूंच्याकडे जाऊ. तू काही कर, पण दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून घेऊ नकोस. त्या पिंजऱ्याचं दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार. जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार. तुझा दादा.